नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मॅट्रिक्स या चॅप्टर मधला आपल्याकडे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। या टॉपिक वरती 4 मार्कासाठी आपल्याला सम येत असतं। लक्षात ठेवा, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स लक्षात घ्या। A इज इक्वल टू तुम्हाला त्यांनी दिलेला आहे रो मध्ये बघा, फर्स्ट रो 2 5 3 3 1 2 1 2 and -1 आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला कोफॅक्टर आपण काढून घेऊ C11। C11 चा अर्थ असा आहे कोफॅक्टर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम। लक्षात घ्या, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करताना बघा हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम। बघा आपल्याला काय दिसतंय 1 2 2 1 आलं लक्षात। बघा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये करा। C11 ला 1 1 जार 1 -2 2 जार 4 म्हणजे हा आपल्याकडे आला -3। लक्षात घ्या C11। पण हे मॅट्रिक्स जे आहे लक्षात घ्या, हे कोफॅक्टर कंपेअरिंग करताना आपल्याला बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे बघा इथं C11 C12 C13 C21 C22 C23 इथे बघा C31 C32 and C33 म्हणजे कोफॅक्टर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इकडचा कोफॅक्टर फर्स्ट रो सेकंड कॉलम, बघा हा कोफॅक्टर फर्स्ट रो थर्ड कॉलम। अशा पद्धतीने कोफॅक्टर थर्ड रो थर्ड कॉलम पर्यंत आपल्याला काम करायचंय आणि जशी कोफॅक्टर निघतील हे साइन आपल्याला त्याला कंपेअरिंग करायची। तर लक्षात घ्या C11 1 -4 इथे आला -3। इथे बघा C11 ला इथे आपल्याकडे साइन होतं प्लस प्लस मायनस मायनस राहणार आहे, म्हणजे याचं काही साइन चेंज करण्याची गरज नाहीये। त्यानंतर बघा C12 12 चा अर्थ असा आहे की फर्स्ट रो सेकंड कॉलम। बघा हा फर्स्ट रो आणि हा एक सेकंड कॉलम म्हणजे बघा कोण दिसतंय 3 2 1 1। बघा इथे 3 2 1 1। मग इथे बघा C12 3 1 जार, इथे बघा 3 1 जार 3 -2 1 जार 2 म्हणजे तुमच्याकडे आन्सर आलाय 1 3 -2 1। पण कंपेअरिंग करा कोफॅक्टर साठी बघा C12 ला कोणता साइन पाहिजे मायनस, म्हणजे प्लस मायनस मायनस म्हणून आपण इथे मायनस साइन देऊ। त्यानंतर बघा C13 इथे 13 मध्ये बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम। बघा इथे फर्स्ट रो थर्ड कॉलम, इथे बघा 3 3 1 1 2 3 1 1 2। बघा याचं कॅल्क्युलेशन पुढेच करतो 3 2 जार 6 मायनस 1 1 जार 1 6 -1 5। बघा 13 ला पॉझिटिव्ह साइन होतं म्हणून प्लसच असणार, याला काही चेंज करण्याची आवश्यकता नाही। आता पुढे बघा हा झाला 13 पर्यंत। त्यानंतर इथे 2 1 म्हणजे सेकंड रो, बघा इथे सेकंड रो फर्स्ट कॉलम। आता सेकंड रो मध्ये बघा आता हा एक सेकंड रो आहे आणि हा इकडचा एक फर्स्ट कॉलम आहे, म्हणजे हा सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे बघा काय इथे 5 3 2 1। बघा इथे 5 3 2 1 म्हणजे याचा आन्सर बघा 5 1 जार 5 -3 2 जार 6। आन्सर आला आपल्याकडे -1 म्हणजे 5 6 म्हणजे -1। म्हणजे 2 1 मध्ये बघा 2 1 ला कोणता साइन पाहिजे आपल्याला मायनस 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 प्लस, इथले ते सिलेक्शन ते करून घ्यायचा C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम। बघा हा सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये बघायला गेलं बघा सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 2 3 1 1 2 3 1 1। इथे बघा 2 1 जार 2 -3 1 जार 3। इथे आला आपल्याकडे -1 2 -3 -1 मग 2 2 साइन बघा प्लस प्लस मायनस मायनस, इथे काही साइन चेंज करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर बघा C23 मध्ये बघा सेकंड रो थर्ड कॉलम। बघा इथे काय हा सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे कोण इथे 2 5 1 2 2 5 1 2। इथे बघा 2 2 जार 4 -5 1 जार 5 म्हणजे इथे आला -1। 2 3 मध्ये बघा मायनस आहे, मग हा मायनस मायनस काय करा
प्लस अशा पद्धतीने आपण यांना कंपेअरिंग केलं. त्यानंतर पुढे चला 2 3 पर्यंत झालं. त्यानंतर C31 या 31 चा अर्थ असा आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम. बघा हा थर्ड रो आणि इकडे हा फर्स्ट कॉलम म्हणजे कोण दिसतंय 5 3 1 2. बघा 5 3 1 2. बघा याचं कॅल्क्युलेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 2 जार 10. ओके झालं 5 2 जार 10 मायनस 3 1 जार 3 मग 10 मायनस 3 किती झाला हा 7. बघा 3 ला आपल्याला साइन पाहिजे प्लस म्हणून तो ऑलरेडी प्लस मध्ये आहे म्हणजे पॉझिटिव्हच आहे. त्यानंतर बघा C32 बघा 32 म्हणजे थर्ड रो. बघा हा एक थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे काय इथे 2 2 3 3 2. बघा 2 3 3 2 2 2 जार 4 3 3 जार 9 म्हणजे किती आला इथे -5. मग साइन बघा 32 ला साइन आहे मायनस आणि इथला हा मायनस 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 प्लस इथे लगेच प्लस करून घ्या. बघा त्यानंतर C33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम. बघा हा थर्ड रो आणि हा थर्ड कॉलम आहे म्हणजे काय इथे बघा 2 5 3 1 2 5 3 1. आलं लक्षात. बघा 2 1 जार 2 मायनस 5 3 जार 15 म्हणजे हा आपला -13. कंपेअरिंग करा प्लस मायनस मायनस राहतो. म्हणजे आता नेक्स्ट स्टेप बघा आपल्याकडं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मध्ये बघा चला C11 किती आला आपल्याकडे तो -3. बघा त्यानंतर C12 -1. त्यानंतर बघा C13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम 5. त्यानंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम त्याचा आन्सर आलाय 1. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम तिथे बघा -1. सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये बघा +1. पुढे बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम 7. थर्ड रो सेकंड कॉलम 5. इथे बघा थर्ड रो थर्ड कॉलम -13. बट आपल्याला काढायचं काय ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सला काय करा रोला कॉलम करा आणि कॉलमला रो करा. बघा हा पहिला जो रो आहे दिसला वरचा रो तर आपण कॉलम मध्ये करू म्हणजे -3 -1 5. सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या म्हणजे 1 -1 1. त्यानंतर बघा थर्ड रो आहे थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये घ्या म्हणजे 7 5 -13. बघा अशा पद्धतीने आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स हा सॉल्व्ह केला. फक्त इथे महत्त्वाचं काम म्हणजे कोणतं साइन कंपॅरिझन करणं ते खूप गरजेचं आहे आणि ते काम जर इथले जागेच करून घेतलं तर तुम्हाला फक्त कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स लिहायचा आणि त्यानंतर रोला कॉलम करून तुम्ही ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स करू शकता. बघा सेकंड एक्झाम्पल A = फर्स्ट रो मध्ये बघा 1 2 6 7 2 -5 8 2 and 10. बघा अगोदर आपण इथे काम करून घेऊ. साइन तुम्हाला कंपॅरिझन करायचे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस इथे बघा प्लस मायनस प्लस. बघा अशा पद्धतीने आपण हे साइन करून घेतले. म्हणजे तुम्हाला मागाशी मी दाखवलं बघा पहिल्या सम मध्ये पहिला जो आहे C11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम इथे सेकंड रो थर्ड कॉलम. इथे बघा सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम and थर्ड रो थर्ड कॉलम. असं आपण साइन मध्ये करून घेतलं. लक्षात घ्या पहिलं काय करायचं आपल्याला C11 म्हणजे कोफॅक्टर मध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता मी डायरेक्टली काम करतोय. लक्षात घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जे आपल्याला दिसतंय त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 * मायनस बघा 2 * 10 की झाले 20. आलं लक्षात. मायनस 5 2 जार 10. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा मी त्याला डिटरमिनंट मध्ये घेत बसलो नाही मी डायरेक्टली काम केलं. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये बघा
2 into 10 म्हणजे 20 मायनस 5 into 2 10 म्हणजे 20 minus 10 किती झाला तो 10. आलं लक्षात. मग इथलं साइन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम साठी आपल्याला प्लस साइन पाहिजे होतं म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे, इथे चेंज करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, बघा इथे हा फर्स्ट रो सेकंड कॉलम, बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम आपण केलाय. त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये जे उरत आहे त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे बघा 7 into 10 70 मायनस बघा परत इथे फर्स्ट रो सेकंड कॉलम 7 into 10 70 5 8 जा 40 म्हणजे किती आला तो 70 minus 40 30. पण बघा तुम्हाला फर्स्ट रो सेकंड कॉलम साठी कोणतं साइन पाहिजे होतं मायनस, म्हणून आपण कुठलं साइन दिले इथे मायनस. आलं लक्षात. पुढे बघा C13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम, बघा हा फर्स्ट रो आणि हा आहे आपल्याकडे थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये बघा काय इथे 7 2 आणि 8 2 यांचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 2 जा 40 आणि 8 2 जा 16 म्हणजे हा झाला आपल्याकडे मायनस 2. मग इथे बघा प्लस मायनस मायनस. आलं लक्षात. त्यानंतर बघा C21 आता 21 मध्ये बघा म्हणजे इथे काय होईल सेकंड रो फर्स्ट कॉलम, बघा सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम इथे असल्यामुळे बघा काय होतं आपल्याकडे 2 6 2 10 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 into 10 म्हणजे हा झाला 20 मायनस 6 into 2 12 म्हणजे 20 minus 12 इथे किती होतोय 8. बघा 21 चं म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलमचा आन्सर आपल्याला पाहिजे मायनस मध्ये, हे होतं पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मायनस मायनस म्हणून आपण इथं मायनस साइन दिलं. त्यानंतर बघा C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, बघा पुन्हा हा सेकंड रो आणि हा मधला सेकंड कॉलम आहे. सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम गेल्यामुळे म्हणजे बघा इथे 1 6 8 10 बघा 1 into 10 10 मायनस 6 into 8 48 6 8 जा 48 किती उरले इथे बघा मायनस 38. बघा 2 चा आन्सर जे आपल्याकडे आहे ते निघाला मायनस 38. बघा इथे प्लस मायनस मायनस म्हणून मायनस 38 आहे. त्यानंतर बघा C23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम, बघा सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये बघा हा आहे सेकंड रो, इथे आहे थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये बघा 1 2 आणि 8 2 दिसतोय म्हणजे 1 2 जा 2 मायनस 2 8 जा 16 म्हणजे हा झाला मायनस 40. 2 3 चा साइन बघा मायनस आहे, तो मायनस आणि आपला आलेला मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस असं साइन आपण काय करतोय कंपॅरिझन. त्यानंतर बघा आपण आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, त्यानंतर आपण सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम आपण फाइंड आउट केले. त्याच कंडिशनने बघा आता खालचा रो पूर्ण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे बघा इथे थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, बघा आता इथे थर्ड रो आणि हा एक फर्स्ट कॉलम म्हणजे 2 5 जार 10 मायनस 2 6 जार 12 म्हणजे हा झाला मायनस 2. साइन कंपेअरिंग मध्ये बघा प्लस मायनस मायनस म्हणून साइन काही चेंज करण्याची आवश्यकता नाही. इथे बघा C32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये बघा थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 5 5 मायनस 6 into 7 42 बरोबर 6 7 जा 42. मग 5 मायनस 42 किती होतील बघा ते 5 मायनस 42 5 मायनस 32 मायनस 27. कंपेअरिंग करा हा मायनस आणि हा मायनस किती झाला इथे प्लस. तिथे बघा 5 मायनस 42 सॉरी इथे बघा 5 मायनस 42 म्हणजे किती होईल हा 37. इथे मायनस आणि हा मायनस 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 प्लस केला. आता लक्षात घ्या सेकंड रो सॉरी थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये बघा थर्ड रो आणि हा आहे आपल्याकडे थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये बघा 1 2 जार 2 मायनस 7 2 जार 14 म्हणजे हा झाला आपल्याकडे मायनस
12. आता -12 मध्ये बघा साइन कंपेअरिंग करा, प्लस मायनस मायनस, आलं लक्षात. त्यानंतर बघा आपल्याला काय काढायचंय, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मध्ये बघा डायरेक्टली आता व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, कारण आपण साइन कंपॅरिझन ऑलरेडी करून घेतलेलं आहे. बघा फर्स्ट रो कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा कोफॅक्टर किती आपल्याकडे 10. त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलमचा कोफॅक्टर आहे -30. त्यानंतर बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम त्याचा कोफॅक्टर आहे -2. पुढे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम त्याचा कोफॅक्टर -8. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम त्याचा कोफॅक्टर -38. इथे बघा सेकंड रो थर्ड कॉलम त्याचा कोफॅक्टर 14. पुढे बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम त्याचा कोफॅक्टर -2. इथे बघा थर्ड रो सेकंड कॉलम त्याचा +37. आणि त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम त्याचा कोफॅक्टर आपल्याकडे आहे -12. मग आता बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स पर्यंत मिळाले. त्यानंतर तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचा आहे. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बघा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती, काय करा, रो ला कॉलम करा, कॉलमला रो करा. बघा हा रो दिसतोय तुम्हाला, पहिल्या रोला कॉलम मध्ये करा म्हणजे पहिला कॉलम तयार होईल. 10 -30 -2 फर्स्ट रो आहे, फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम बनवा. बघा रोला फक्त कॉलम करायचे आपल्याला 10 -30 -2. त्यानंतर बघा हा सेकंड रो आहे, त्या सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये करा म्हणजे हा झाला -8 -38 आणि 14. बघा त्यानंतर थर्ड रो आहे, त्या थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये कन्वर्ट करा म्हणजे हा झाला -2 37 आणि -12. बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये नीट ऑब्झर्व करा. फक्त आपण काहीच केलं नाही, रोला फक्त आपण कॉलम मध्ये करत गेलेलो आहोत. अशा पद्धतीने आपला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स इथे सॉल्व्ह होतो.